येणाऱ्या अधिवेशनामध्ये या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आणल्या जातील। तर काही एवढी भयानक गोष्ट आहे, तो माणूस आतमधून बसून, हा जो शरीफ मुल्ला नावाचा जिहादी आहे, हा आतमध्ये बसून कदाचित बॉम्ब टेस्टिंग करत असेल। म्हणून आमची इच्छा आहे की एटीएसची चौकशी करावी, सखोल चौकशी होऊन दे ना। आणि जे जे पोलीस बोलतात त्यांनी मला लिहून द्यावं, विधिमंडळात तर सांगायलाच लागेल मला त्या गोष्टी, मी काय सोडणार नाही। 25 ऑक्टोबरला सकाळी 6:30 वाजता सिलेंडरचा ब्लास्ट झाला असं सांगितलं गेलं। आता मी त्या कॉलनीला भेट देऊन आलेलो आहे, त्या कुटुंबियाशी बोललेलो आहे। माझ्याबरोबर डीवायएसपी होते, तहसीलदार होते। तिकडली एकंदरीत परिस्थिती पाहिल्यानंतर कुठल्याही अँगलने, कुठल्याही परिस्थितीत तो सिलेंडरचा ब्लास्ट वाटत नाही। ज्या पद्धतीने तिथे केमिकल सापडलं गेलेलं होतं, जी परिस्थिती मला तिकडच्या राहणाऱ्या कुटुंबियांनी सांगितली, ज्या पद्धतीने त्या ब्लास्टची तीव्रता होती, म्हणून त्याला सिलेंडरचा ब्लास्ट म्हणणं हे माझ्या दृष्टिकोनातून अतिशय चुकीचं आहे, खोटारडेपणा आहे। पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली येऊन कसे हे अंदाज बांधलेले आहेत ह्याची कल्पना मला नाही। मला सांगितलं जात आहे काय प्राथमिक काही एटीएसचे लोक येऊन गेलेले हे, तर त्या गोष्टी मला पोलिसांनी, संबंधित खात्यातल्या पोलिसांनी, एसपीनी मला लिहून द्यावं की अशा अशा पद्धतीने एटीएस आणि ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी तपास केलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की इथे सिलेंडरचा ब्लास्ट झालेला आहे। ज्या पद्धतीने ह्या परिसरामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया पीएफआयच्या ऍक्टिव्हिटीज वाढत चाललेल्या आहेत। काही दिवसा अगोदर ज्या मोहरमची मिरवणूक निघाली तेव्हा पाकिस्तान जिंदाबाद असो, सर तन से जुदा अशा पद्धतीच्या अतिरेकी संघटना ज्या घोषणा देतात, त्या घोषणा दिल्या गेल्या। जो शरीफ मुल्ला नावाचा जो व्यक्ती होता, ज्याच्या माध्यमातून हा ब्लास्ट झाला, या सगळ्या गोष्टीची ज्या दिशेने पोलीस चौकशी करतायत त्याच्यावर आम्ही समाधान नाही, आमचं समाधान नाही। ज्या पद्धतीने पाकिस्तान त्या लोकांचा हस्तक्षेप, काही व्हॉट्सअपवर मी ऐकलं साताऱ्यामध्ये काही व्हॉट्सअपमध्ये पाकिस्तानचे नंबर आढळले गेले। ज्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हे विषय उचलले त्यांना पाकिस्तानवरून फोनच्या धमक्या येणार सुरू झाल्या। एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या फोनवर त्या पाकिस्तानच्या नंबरवरून त्याच्या बायकोचा फोटो दाखवण्यात आला की आम्हाला माहिती आहे त्या कशा दिसतात। या सगळ्या ऍक्टिव्हिटीज या कराड आणि या साताऱ्याच्या आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे। तर नेमकं इकडचे पोलीस खातं कोणाच्या दबावाखाली काम करत आहे? या मतदारसंघातून कोणाच्या स्थानिक पुढारीचा त्यांच्यावर दबाव आहे? एसपी नेमका कुठल्या दिशेने तपास घेऊन जात आहे? कोणाला संरक्षण देऊ पाहत आहे? हे
हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. आमचे गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी हे कडवट हिंदुत्ववादी आहेत आणि कुठलाही पोलीस अधिकारी आमच्या देवेंद्रजींचं नाव खराब करत असेल, डिपार्टमेंटचं नाव खराब करत असेल तर आमचं सरकार सहन करणार नाही. जी ब्लास्टची तीव्रता होती त्याला अगर तुम्ही गॅसच्या ब्लास्ट म्हणून खपवत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला एटीएसच्याच माध्यमातून इथला तपास हवाय. हा तपास उच्चस्तरीय पातळीवर झाला पाहिजे. मी स्वतः येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये ह्याच्याबद्दलचा प्रश्न विचारणार, लक्षवेधी टाकणार. बघितलेली डोळ्यांनी सगळी माहिती मी आदरणीय गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींकडे जाऊन ब्रीफ करणार, देणार. जो लपवालपवीचा विषय चाललाय, जो आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचा विषय जो चाललाय तो आम्ही खपून घेणार नाही. कुठल्याही पद्धतीने ह्या भागामध्ये, कराड सातारामध्ये भागात राहणारे आमचा हिंदू समाज हा अगर भीतीमध्ये त्या पद्धतीने आज वावरतोय आणि त्याच्यात भर टाकण्याचं काम पोलीस खात्यातले काही अधिकारी अगर करत असतील कोणाच्या दबावाखाली येऊन तर सगळ्यांचे बुरखे पाडण्याची तयारी आता आमच्या लोकांची आहे. जे जे नुकसान झालेलं आहे, तहसीलदार पण तिथे होते ब्लास्टच्या निमित्ताने. कुठल्या योजनेमध्ये बसायचं, काय योजनेमध्ये बसवायचं ते तहसीलदार करतील. मी महसूल मंत्र्यांची पण याबद्दल बोलीन. सगळ्या नुकसान भरपाई त्या कुटुंबियांना भेटलीच पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी जी ताकद लावायची ती सगळी ताकद लावली जाईल. पण ही जी काय वळवळ ती सुरू आहे, सर तन से जुदा, पाकिस्तान जिंदाबाद आणि हे सगळे ज्या आम्हाला कळत नाही केमिकल का आणले गेलेले तिकडे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची ऍक्टिव्हिटी तिथे सुरू आहेत आम्हाला कळत नाही. उद्या काय इथे बॉम्ब बनवले जात असतील आणि त्याला गॅस सिलेंडरच्या नावाने अगर खपवण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. हे इकडच्या संबंधित काही पोलीस अधिकारी आहेत त्यांनी लक्षात ठेवावं. माझी प्रेस नीट पाहावी. माझ्या कुठल्याही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना यापुढे त्रास झाला तर का आम्ही गप्प बसणार नाही. मुद्दामून केसमध्ये गोवायचं. जिहादी लोकांच्या पोलिसांचे जिहादी लोकांना गनचे लायसन्स लगेच भेटतात. आमच्या मुलांना गनच्या परवानग्या महिने रखडले जातात. हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. पोलीस खात्यातले प्रमुख मंत्री आज आमचे देवेंद्रजी आहेत आणि ही मस्ती अगर होत असेल तर आम्ही सहन करणार नाही. तर या संबंधित केसची पूर्ण चौकशी एटीएसच्याच माध्यमातून कशी होईल यावर आम्ही लक्ष घालणार आहोत. येणाऱ्या अधिवेशनामध्ये या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आणल्या जातील. कारण का ही एवढी भयानक गोष्ट आहे. आमच्या देशाच्या आणि राष्ट्राच्या विरुद्ध कारवाया अगर सुरू असतील आणि त्याला खतपाणी आमच्याच लोक अगर देत असतील, या मातीशीच गद्दारी करत असतील, आपल्या वर्दीशीच गद्दारी कोण करत असेल तर आम्ही सहन करणार नाही. धन्यवाद. नितेश साहेब, बोललो ना. नेमकं कोण दबाव आणते असं तुम्हाला म्हणायचंय? सरकारमधला आहे का सरकारच्या बाहेरचा आहे? ते ऑन रेकॉर्ड मी विधान भवनमध्ये नाव घेणार. विधानसभेमध्ये माझ्याकडे नावं आहेत. तुम्ही हिवाळी अधिवेशनासाठी थांबा. कारण का माझी इच्छा आहे की ऑन रेकॉर्ड द्यावं.
इथे बोलण्यापेक्षा विधिमंडळामध्ये ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस जेव्हा मी ते नाव घेत तेव्हा तो व्यक्ती अगर समोर बसला असेल ना तर त्यांनी उठून त्याला कळून दे की मी त्याचं नाव घेतोय. कारण हा फक्त राजकीय पुरता विषय राहिलेला नाहीये. राष्ट्राच्या आणि देशाच्या विरुद्ध गद्दारी करताय हो. अशा शक्तींना मदत करू. तुम्ही साताऱ्यात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय अशा प्रकारचं वक्तव्य केलं. सातारचे एसपी मुस्लिम असल्यामुळे असं होतंय असं म्हणायचं. सगळेच मुसलमान असे नसतात. अगर एसपी अगर आपला कोणाचं ऐकून काय गोष्टी चुकीचं करत असतील तर त्यांनी पण लक्षात घ्यावं की सरकार कोणाचं आहे, कोणाच्या सरकारमध्ये ते एसपी आहेत. देशावर प्रेम करणारा जो मुसलमान असतो तो आम्हाला आमच्या देशात हवाय. देशाच्या विरुद्ध कारवाई करणारा मुसलमान अगर असेल, विरुद्ध काम करणारा किंवा करणाऱ्या लोकांना सहकार्य करणारे अधिकारी असतील तर आम्हाला ते महाराष्ट्रात नको आहेत. तुम्ही आता जाऊन त्या लोकांची काही तुम्ही चर्चा केली, तुम्हाला काय जाणवलं त्या लोकांच्या बोलण्याचं? सरळ सरळ स्पष्ट डोळ्यांनी दिसतंय की ते गॅस सिलेंडरचा विषय नाही, ब्लास्ट नाही. जी तीव्रता मला दिसली, ज्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण बिल्डिंगची नीव हललेली आहे, पाया हललेला आहे, समोरचे दुकानं पूर्ण फुटलेले आहेत. 2-3 सिलेंडर, अगर एक सिलेंडर फुटला तर बाकीचे 2-3 सिलेंडर कसे लोकांनी बाहेर काढले? म्हणजे सिलेंडरचा ब्लास्टच नाहीये. तो माणूस आतमधून बसून, हा जो शरीफ मुल्ला नावाचा जिहादी आहे, हा आतमध्ये बसून कदाचित बॉम्ब टेस्टिंग करत असेल आणि त्या बॉम्ब टेस्टिंगमुळे सगळं फुटलं असेल. त्या निमित्ताने केमिकल सापडलंय तिकडे. पोलीस कुठल्या तोंडाने निष्कर्ष लावतायत. म्हणून आमची इच्छा आहे की एटीएसची चौकशी करावी, सखोल चौकशी होऊन दे ना. आणि जे जे पोलीस बोलतात त्यांनी मला लिहून द्यावं. विधिमंडळात तर सांगायलाच लागेल मला त्या गोष्टी. मी काय सोडणार नाही. पोलिसांनी तुम्हाला सांगितलं की यापूर्वी एटीएसची चौकशी करून बोलले ना मला प्राथमिक अहवाल एटीएस कडून काही अधिकारी येऊन गेलेले. आता त्यांनी मला ते लिहून द्यावं. कारण मी पत्र लिहिणार की तुम्ही जे बोललात मला ऑन रेकॉर्ड लेटर द्यावं. तुम्ही मला काय प्राथमिक अहवाल एटीएसने दिलेला आहे, जेणेकरून मला पुढे कामाला येईल. फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा जो अहवाल आहे त्याच्यावरती विश्वास नाही आपला. कुठे आहे फॉरेन्सिक अजून पण फायनल आला कुठे? त्यांनी प्रायमरी असं सांगितलेलं की त्याची जी तपासणी झाली तिथं कुठल्याही प्रकारचं स्फोटक त्या दिवशी आढळलेलं नाही. ठीक आहे, ते मला त्यांनी ऑन रेकॉर्ड द्यावं ना. जे त्यांनी मला जे त्यांना वाटतंय ना की हा ब्लास्ट नाहीये, त्यांनी मला लिहून द्यावं. चालेल, मी बघतो मग काय करायचंय ते.